गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपल्या घरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे आगमन होते. हा सण फक्त धार्मिक नाही, तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. आज आपण गणपती बाप्पाच्या अद्भुत प्रवासाची कथा, पुराणकथा, ऐतिहासिक परंपरा आणि आधुनिक रूप पाहणार आहोत. तर चला मग बाप्पाच्या या प्रवासाला सुरुवात करूया. पार्वती माता स्नानासाठी तयार होत होत्या. त्यांनी उठण्याच्या पांथीपासून एका सुंदर मुलाची निर्मिती केली. हाच तो गणेश. माता म्हणाल्या, जा दारावर उभा राहा आणि कुणालाही आत येऊ देऊ नकोस. शिवशंकर आले आणि लहान गणेशाने त्यांना थांबवलं. शिवांना संताप आला आणि त्यांनी क्रोधाने त्याचं शिर छाटलं. पार्वती रडू लागल्या. देवांना विनंती केली, माझ्या मुलाला परत जिवंत करा. तेव्हा शिवांनी हत्तीचे शिर आणून गणेशाला जोडले आणि अशा प्रकारे जन्म झाला आपल्या विघ्नार्थाचा, श्री गणेशाचा. या क्षणापासून गणपती प्रथम पूज्य ठरले. आता आपण पुराणातील काही गोष्टी ऐकणार आहोत. गणपती फक्त पार्वतीपुत्र नाहीत, ते आहेत विघ्नहर्ता. जेथे विघ्न आहेत तिथे विघ्नेशाची पूजा केल्यावर मार्ग सुकर होतो. त्यांना मोदक का प्रिय? कारण मोदक म्हणजे गोड ज्ञान, जे आतमध्ये भरलेलं असतं. महाराष्ट्रात तर गणेशाचे 8 रूप प्रसिद्ध आहेत. अष्टविनायक, मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, महागणपती. प्रत्येक मंदिराची एक अनोखी कथा आहे. जिथे जिथे लोकांचं संकट आलं तिथे तिथे बाप्पांनी मदत केली. गणेशोत्सवाचे इतिहास खूप आहेत. प्राचीन काळी गणेशोत्सव घराघरात साजरा व्हायचा, पण 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी या सणाला सार्वजनिक रूप दिलं. ब्रिटिश राजवटीत सभा एकत्र येणं हे बंद होतं, पण देवपूजेला कोण थांबवणार? गणपतीच्या मंडपाखाली लोक जमले, भाषण झाली, देशभक्तीची गाणी गायली गेली. हाच गणेशोत्सव पुढे स्वातंत्र्य लढ्याचा एक मोठा आधार ठरला. म्हणूनच आपण म्हणतो, गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नाही, तर तो सामाजिक जागृतीचं प्रतीक आहे. गणेशाची मूर्ती घरी आणताना डोळ्यात भक्ती आणि आनंद असतो. दुर्वा, फूल, मोदक यांचं आपापलं महत्त्व आहे. सकाळ संध्याकाळ आरत्या, भजन यात घराचं वातावरण मंगलमय होतं. घरगुती गणपती साधेपणाने, तर सार्वजनिक गणपती भव्यतेने साजरे होतात. पण दोघांचं तत्व एकच, भक्ती आणि एकोपा. शेवटी विसर्जन. बाप्पा परत आपल्या मूळ घरी जातात. हा विसर्जन सोहळा शिकवतो, जीवन नश्वर आहे पण आठवणी अमर आहेत. आज महाराष्ट्रात लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, अंधेरीचा राजा यासारखी भव्य मंडळं प्रसिद्ध आहेत. ढोल ताशांचा गजर, सजावट, दिव्यांची रोषणाई पाहणाऱ्याच्या डोळ्यांना आनंद देतात. साथीला समाज कार्य होतं, रक्तदान शिबिर, आरोग्य मोहीम, शैक्षणिक मदत. आजच्या काळात तर ऑनलाईन आरत्या, लाईव्ह दर्शन, सोशल मीडियावर गणपती ट्रेंड होत आहेत. तसंच पर्यावरणपूरक मूर्ती, शाडू मातीचे गणपती यावर भर दिला जातोय. हा बदल महत्त्वाचा आहे, कारण भक्तीसोबत निसर्गाचं रक्षणही तितकंच आवश्यक आहे. गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती, एकोपा आणि समाजसेवेचं अद्भुत मिश्रण आहे. बाप्पा आल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ते जातात पण आठवणी सोडून जातात. चला मग या कथेला आपण एका आवाजात पूर्ण करूया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रथमेश. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.